हार्मोनियम, ऑर्गन, सतार, वीणा हे सूरवाद्य, तबला, ढोलकी, डफ, मृदुंग ही तालवाद्य, बासरी, सनई, तुतारी ही सुशिरवाद्य. वाद्याचे हेच वर्गीकरण आपण खूप पूर्वीपासून करत आलोय. पण आपल्या रोजच्या वापरातला कंगवा हे सूर आणि ताल सोबतच सुशिरवाद्यही आहे. हे किती जणांना माहीत आहे? कंगव्याचा भांग पाडणे इतकाच त्याचा उपयोग आपल्याला माहीत आहे. पण एका कलाकाराला कंगव्यातले सूर, ताल, लय दिसले आणि त्यावर संगीत वाजवण्याचा प्रयत्न केला. फणीवर गाणी वाजवण्याची ही कला या कलाकाराने आत्मसात करून घेतली. या आगळ्या वेगळ्या संगीत साधनेची दखल 2008 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली आणि आणखी एक मराठी नाव विक्रमादित्याच्या यादीत मानानं जाऊन बसलं. ते नाव म्हणजे शशिकांत खानविलकर. मी शशिकांत गंगाराम खानविलकर आणि गाव म्हणाल तर रत्नागिरी आणि मुंबईमध्ये विक्रोळी. अर्थात 1976 पासून ही मी माझी कला जोपासतोय. फणी आणि बसच्या तिकिटावर गाणी वाजवणं बराच काळ लोटला. आता जवळजवळ 46 वर्षे त्याला होत आली. पण एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये मला अनेक वेळेला काही स्ट्रगल सुद्धा करावं लागलं. मी सगळंच काही इतकं सोपं नव्हतं. पण तरी सुद्धा मी माझा धीर कधी सोडला नाही आणि ह्या कलेच्या प्रती मी पुढे 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 जात राहिलो. म्हणजे इतकं होतं की जी तुतारी तुम्ही ऐकली असेल ती तुतारी वाजवायला मला बऱ्याच वेळेला काही लोक 2-2 तास स्टेजजवळ थांबवून ठेवायचे. कारण का, आता तर वाद्य छोटं आहे. पण मी तेवढे पेशन्स ठेवले, म्हणजे श्रद्धा आणि सबुरी आपण म्हणतो. आणि स्टेजवर गेल्यानंतर मी माझा जो परफॉर्मन्स केला त्याने मला माझा नावलौकिक वाढला. अनेक ठिकाणी मला कार्यक्रमासाठी निमंत्रण येऊ लागलं आणि मी कार्यक्रम करायला लागलो. पण हळू झालं. शाळेमध्ये कार्यक्रम करत असताना पुढे कॉलेज झालं. कॉलेजला का परफॉर्मन्स केले. त्याचबरोबर त्यावेळेला नाटकाचं वगैरे सुद्धा काम करणं चालूच होतं. म्हणजे ॲक्टिंग हा भाग होताच माझा. पण शाळेत शिकलेल्या काही गोष्टी मला आजही उपयोगात पडतात आणि त्या उपयोगामुळे माझा नावलौकिक फार खूप चांगल्या रीतीने पुढे पुढे चाललंय. यामुळे अनेक लोकांचा परिचय झाला, अनेक माध्यमांचा परिचय झाला. आज मी तर खरे आभार मारेन तर माझ्या ह्या मीडियाचे. कारण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि एअर मीडिया ह्या तिन्ही मीडियाने माझा नावलौकिक होण्यासाठी मला खूप मदत केली. त्यामुळे तुमचा पण मी खूप आभारी आहे. हे करत असताना मला काही पुरस्कार मिळाले, ज्यामुळे महाराष्ट्र रत्नभूषण, महाराष्ट्र समाजभूषण असे राज्यस्तरीय पुरस्कार ऑलमोस्ट सगळे मिळालेले आहेत. पण सगळ्यात मोठी जी मला अचिव्हमेंट होती ती म्हणजे 2008 साली मिळालेल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची. एक फणी आणि बसचं तिकीट ज्याचा आपण अगदी काडी मात्र त्याचा उपयोग धरत नाही, म्हणजे त्याची किंमत पण तेवढीच करतो, ती गोष्ट आज वाद्य रूपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. तर ते लिम्का बुकामध्ये रजिस्टर झाल्याकडे मला स्वतःला तर खूप आनंदच झाला. तर ह्या अशा गोष्टी करत करत म्हणजे काही पुरस्कार मिळाले, त्यातून माझ्या समारंभात म्हणजे परफॉर्म करायला मिळाले. आज माझा फणी आणि गाणी हा कार्यक्रम जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा मी करत असतो. माझ्याबरोबर वादक असतात, साऊंड सिस्टीम असते. असे जवळजवळ मला वाटतं 4000पेक्षा जास्त कार्यक्रम मी भारतभर केले. त्यातून मला लखनौला जाता आलं, मेघालयला जाता आलं, तिथे माझा परफॉर्मन्स करता आला. माझा एकच मुद्दा होता की कला लोकांपर्यंत पोचावी आणि त्यातून कोणी इन्स्पिरेशन घेतलं तर त्यांनी त्यांची कला पुढे न्यावी, याकरता हा माझा सगळा प्रपंच असतो. त्यानंतर मला 2009 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मला माझ्या कलेची नोंद झाली आणि 2010 साली मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सिंगर्स म्हणून माझं त्याच्या नोंद झाली. आणि आता हल्ली साधारण एक कोविडच्या आधी एक 2-1 वर्ष आधी मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ह्या कलेची नोंद झाली आणि आतापर्यंत खूप आनंदाने सगळं चाललेलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत फणी आणि बसचे तिकीट खानविलकरांच्या खिशात नेहमी असते. फणी आणि गाणी या कार्यक्रमाचे आजवर भरपूर प्रयोग झाले आहेत. विक्रोळी परिसरात कुठल्याही राजकीय सभेत तुतारी वाजवण्यासाठी खानविलकरांना निमंत्रण असतं.
72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनही खानविलकरांच्या तुतारीने झाले होते. हा सगळा अनोखा प्रवास पाहून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं खानविलकरांना मानाचं प्रमाणपत्र दिलं आहे. लतिका अमोल, लोकल 18, मुंबई.